एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहूया। अंधेरी स्टेशनवरील टीसी आणि प्रवाशांमध्ये वाद झाला होता। अमराठी टीसीनं मराठी बोलण्यास नकार दिल्याचा आरोप प्रवाशांनी केला। एवढंच नाही तर अमराठी टीसीनं प्रवाशाला काही काळ कोंडून ठेवल्याचाही आरोप आहे। आता यावरून मराठी एकीकरण समिती आक्रमक झाली होती। अखेर त्या प्रवाशाची सुटका करण्यात आली आहे। तर अंधेरीतली ही महत्त्वाची बातमी। मराठी बोलण्यास टीसीनं थेट नकार दिला होता आणि प्रवाशांसोबत बाचाबाची झाली। त्या टीसीने प्रवाशाला डांबून ठेवल्याचा आरोप देखील करण्यात आला होता आणि त्यानंतर मराठी एकीकरण समिती आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि अखेर आता त्या प्रवाशाची सुटका करण्यात आली आहे। पश्चिम रेल्वेचा मराठी द्वेष वारंवार दिसून येतोय आणि आता तर आपल्या प्रवाशांना ते बंदिस्त करू लागलेले आहेत। शासनाच्या नियमानुसार मराठी येणं बंधनकारक असताना देखील हे प्रकरण का घडतायत आणि मग प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागतोय। 2 तास 1.5 तास जर एखाद्या प्रवाशाला बंदिस्त करता, किडनॅप करता, त्याची काय चूक म्हणा? चूक काय? मराठीची मागणी करणं म्हणजे चूक? कामात अडथळा? हो साहेब, आम्ही शिकून घेऊ एवढं बोलून तुम्ही जर मार्ग काढला तर त्याला पर्याय निघतो ना। परंतु मुजोरी करायची आणि मग पुढे असे मराठी आडनाव लावणारे टीसी घालायचे आणि भीती दाखवायची आणि बंदिस्त करून ठेवायचं, हे कुठेतरी आता अति होत चाललेलं आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय, या रेल्वेला आपणच धडा शिकवावा। 2:00 एसीची ट्रेन पकडली होती। माझा एसी पास असतो, मी कंटिन्यू येतो जातो इकडे। मी आज दादरला जात होतो माझ्या वैयक्तिक कामामुळे। तर राम मंदिरच्या आसपास त्यांनी 2 टीसी आले। तिथे हिंदीमधून विचारणा करायला तिकीट दाखवा बऱ्याच जणांना। तर मी त्यांना म्हणलं, तुम्ही फक्त आम्हाला महाराष्ट्रात तुम्ही सेवा द्या, तर आम्हाला फक्त मराठीत सेवा द्या, एवढीच मागणी केली। ते नंतर त्यांनी तिसरा व्यक्ती बोलवला जो की मराठीच माणूस आहे, तो सावंत। त्यांनी इतकी आरेवारीची भाषा केली। नंतर तू आमच्या कामात अडथळा आणला, तुझ्या गुन्हे दाखल करू। आपल्या महाराष्ट्रातच मराठीचा टुमका लावून धरणंच एक गुन्हा झालाय का हेच पाहायला मिळतं याच्यामधून। आणि फक्त मराठी बोला इतकंच सांगण्यात आलं तर पदाचा गैरवापर करून प्रवाशाला डांबण्यात आल्याचंही यातून पाहायला मिळतंय।